तुम्ही भिकाऱ्यांना भीक देत असाल तर सावध व्हा. होय, कारण तुम्ही भीक द्याल तर थेट तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल, मात्र हे खरं आहे. कारण तुम्ही भीक दिली तर तुमच्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि आपल्या देशात नव्या वर्षात नवा कायदा लागू केला जाणार आहे. नेमका हा कायदा काय आहे आणि तो कधी लागू होणार आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. भीक द्याल तर जेलमध्ये जाल. भिकाऱ्यांना भीक देणं आता गुन्हा. भीक देणाऱ्यांची आता खैर नाही. जर तुम्ही भीक देऊन पुण्य कमवण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा, कारण आता भिकाऱ्याला भीक देणं हा गुन्हा ठरणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्याला भीक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. भिकाऱ्यांना भीक देणं आता गुन्हा झालाय. त्यामुळे पुण्य कमावण्याच्या नादात तुम्ही थेट तुरुंगात जाऊ शकता. भिकाऱ्यांना भीक देणं गुन्हा का झालाय पाहूया. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं भिकारी मुक्त शहर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. भीक मागण्याविरोधात जनजागृतीसाठी इंदूरमध्ये मोहिमेला सुरुवात झाली आहे. भीक मागण्यावर बंदी घालण्याचे प्रशासनानं आदेश दिलेत. भीक देताना पकडला गेला तर गुन्हा दाखल होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भीक न देण्याचं आवाहन केलंय. भिकारी मुक्त शहर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मोहिमेदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झालेत. यावेळी अनेक भिकाऱ्यांची पक्की घरं आहेत. काहींची मुलं बँकेत काम करतात, तर काही भिकाऱ्यांनी व्याजानं पैसे दिल्याचा खुलासा प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलाय. या मोहिमेची अंमलबजावणी करताना 30 ते 40 भिकाऱ्यांची सुटका केल्याचं देखील सांगितलंय. ख़ास तौर पर कोई बच्चा अगर भीख मांग रहा है या किसी भी सामान की बिक्री कर रहा है, तो अगर हम लोग उससे कोई सामान खरीद रहे हैं या उसको भीख दे रहे हैं तो ये कानूनन अपराध की श्रेणी में आता है. ऐसे भीख देने वालों के खिलाफ भी हम लोग कार्रवाई करेंगे. और भिक्षावृत्ति में संलग्न जो बच्चों के अलावा दूसरे भी लोग हैं, अगर उनको भिक्षा दी जाती है तो निश्चित रूप से ये भिक्षावृत्ति को प्रमोट करने का कार्य है. तो ऐसे व्यक्तियों के विरुद्ध भी अब कार्रवाई हमारी चालू होगी. इससे संबंधित साइनेजेस हम लोग लगाने वाले हैं. मध्य प्रदेशात हा निर्णय झालाय. नवीन वर्षापासून तिथं या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र केवळ शहरं भिकारी मुक्त करण्यापेक्षा त्या भिकाऱ्यांच्या हाताला काम देऊन त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं.